हे अहिल्यानगरच्या नेवासामध्ये भीषण आग लागली आणि यामध्ये तब्बल 5 जणांचा मृत्यू झालाय। फर्निचरच्या दुकानाला ही भीषण आग लागलेली होती आणि एकाच कुटुंबामधल्या 5 जणांचा मृत्यू झालाय। अहिल्यानगरच्या नेवासा इथली ही घटना आहे। नितीन ओझा आमचे प्रतिनिधी माहिती देतील। नितीन, पाहिलं तर दुर्दैवी घटना म्हणता येईल। काल मध्यरात्रीच्या सुमारास 12-12:30च्या दरम्यान ही सगळी घटना घडली। एक फर्निचरचं दुकान आहे अहिल्यानगर मधील नेवासा फाटा येथील। या ठिकाणी काल अचानक आग लागली आणि आगीचं इतकं रौद्ररूप झालं की त्यानंतर जो धूर झाला त्या धुरामध्ये गुदमरून या 5 जणांचा एकाच कुटुंबातील रासने जे कुटुंब आहे त्यांच्यातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला। एकूण पाहिलं तर 2 दिवसापूर्वीच राहाता तालुक्यात देखील एकाच कुटुंबातील 5 जणांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। तर त्या पाठोपाठ आज आगीत या 5 जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी एक गावात शोककळा पसरलेली आहे। नेमकं आगीचं कारण अद्यापही स्पष्ट नाही। ठीक आहे नितीन, धन्यवाद माहितीसाठी। तर अहिल्यानगरमधल्या नेवासा इथली ही दुर्दैवी घटना आपण बघतोय। दुकानाला लागलेल्या आगीमुळे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। एकाच कुटुंबामधले हे 5 जण होते। ही आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाळा आणि त्याचा धूर यामध्ये गुदमरून या 5 जणांचा मृत्यू झाला। तर नेवासा फाटा इथल्या कालिका फर्निचरच्या दुकानाला ही भीषण आग लागलेली बघतोय आपण। दृश्य सुद्धा याची समोर येत आहेत। मात्र या सगळ्यांचं बचाव कार्य होण्याच्या आधीच या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता। पुढची